श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. उद्या आहे सर्व पितृ अमावस्या, म्हणजे या पितृ पंधरवाड्याचा शेवटचा दिवस. या 15 दिवसांमध्ये जर आपल्याला आपल्या पितरांसाठी काहीच उपाय करणं झाला नसेल, कोणत्या सेवा करणं झाल्या नसतील, तुम्हाला तुमच्या पितरांची तिथी माहित नसेल, तर या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपण तर्पण, श्राद्ध, विधी, पिंडदान या गोष्टी करू शकतो. तर बघा, अतिशय कळकळीची आणि म्हणजे एक नम्र विनंती सांगते की आपल्या इथे प्रत्येक तिथीला प्रत्येक गोष्ट करण्यामागे ना एक पौराणिक त्याला काहीतरी आधार आहे. आपण फक्त ऐकतोय सर्व पितृ अमावस्या, सर्व पितृ अमावस्या, पण ही का महत्वाची आहे? आपल्या पुराणानुसार याला का महत्व आहे? खरंच ज्या आपल्या पूर्वजांमुळे, पितरांमुळे आज आपण इथे आहोत, त्या पूर्वजांबद्दल, त्या तिथीबद्दल ऐकण्यासाठी जर आपल्याला तेवढा वेळ नसेल, तर खरंच म्हणजे आपल्या जीवनाला काहीही अर्थ नाही. या सर्व पितृ अमावस्याबद्दल एक पौराणिक कथा, छोटीशी कथा तुम्हाला सांगली. याच्यातून खूप जास्त ज्ञान आपल्याला मिळेल. तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नसेल ना, तर हे ऐका. आणि यानंतर एक तांदळाचा उपाय सांगणार आहे. हा उपाय प्रदीपजी मिश्रांनी शिवमहापुराण, पितृ शिवमहापुराण जी कथा आहे त्याच्यामध्ये हा निघालेला आहे. तो उपाय करायचा आहे, मी सुद्धा करणार आहे. सुरुवातीला ही छोटीशी माहिती जाणून घेऊया. खरंच काहीच करणं नाही झालं ना आपल्या पितरांबद्दल, या तिथीबद्दल ही माहिती अवश्य जाणून घ्या. आणि हा 1 मिनिटाचा जो उपाय आहे की जो करण्यासाठी फक्त म्हणजे 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागेल, तो उपाय पण उद्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी रात्री आपल्याला करायचा आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर, उंबरट्याच्या बाहेर. अवश्य करा, अवश्य करा. याचे अनन्य असे लाभ आपल्याला बघायला मिळतील. देवांचे पूर्वज अग्निश्वात्त जे सोमपत लोकात राहतात आणि त्यांची मुलगी मानसी अच्छोदा नावाच्या नदीच्या रूपात वसली होती. मत्स्य पुराणात अच्छोद सरोवर आणि अच्छोदा नदी यांचा उल्लेख आढळतो, जी काश्मीर मध्ये आहे. एकदा अच्छोदाने 1000 वर्ष तपश्चर्या केली, ज्यामुळे अग्निश्वात्त आणि बहिर्ष्पद आपले इतर पितृगण अमावसूंसह अच्छोदाला वर देण्यासाठी अश्विन अमावस्येच्या दिवशी प्रगट झाले. त्याने अक्षोदाला सांगितले की मुली, तुझ्या तपश्चर्येने आम्ही सर्व खूप आनंदी आहोत, म्हणून तुला जे हवे ते माग. पण अक्षोदाने तिच्या पूर्वजांकडे लक्ष दिले नाही आणि अत्यंत तेजस्वी पितृ अमावसूंकडे पाहत राहिली. पूर्वजांकडून वारंवार आग्रह केल्यावर ती म्हणाली, प्रभू, मला खरोखर वरदान द्यायचे आहे का? यावर तेजस्वी पितृ अमावसू म्हणाले, हे अक्षोदा, वरदान वर तुझा परिपूर्ण हक्क आहे, म्हणून संकोच न करता सांग. अक्षोदा म्हणाली, प्रभू, जर तुम्हाला मला वरदान द्यायचे असेल तर मला तत्क्षण तुमच्या सोबत रमण करून आनंद घ्यायचा आहे. अक्षोदाचे हे वचन ऐकून सर्व पितृ संतप्त झाले. त्यांनी अक्षोदाला शाप दिला की ती पितृलोकातून पडून पृथ्वीवर जाशील. पूर्वजांनी अशा प्रकारे शाप दिल्यावर अक्षोदा पूर्वजांच्या पाया पडली आणि रडू लागली. पितरांना तिची दया आली. ते म्हणाले, अक्षोदा, तू पतित योनीत शापित झाल्यामुळे मत्स्यकन्या म्हणून जन्म घेशील. पितरांनी पुढे सांगितले की भगवान ब्रह्माचे वंशज महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील. भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्माला येतील. त्यानंतरही इतर देवी वंशामध्ये जन्म घेशील. तू शापातून मुक्त होशील आणि पुन्हा पितृलोकाकडे परत येशील. पूर्वजांनी असे म्हटल्यावर अक्षोदा शांत झाली. सर्व पितरांनी अमावसूच्या ब्रह्मचर्य आणि संयमाचे कौतुक केले आणि वरदान दिले की ही अमावस्येची तारीख अमावसू म्हणून ओळखली जाईल. ज्यांना कोणत्याही दिवशी श्राद्ध करता येत नाही, ते फक्त या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून मागील 14 दिवसांची योग्यता प्राप्त करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतात. तेव्हापासून प्रत्येक महिन्याच्या अमावस्येच्या तिथीला सर्वात जास्त महत्त्व आहे आणि ही तिथी सर्व पितृश्राद्ध देखील म्हणून ओळखली जाते. त्याच पापाच्या प्रायश्चित्तासाठी कालांतरात अच्छोदा महर्षी पराशर यांची पत्नी आणि वेदव्यासांच्या आई सत्यवती बनल्या. नंतर ती महासागराचे अंशभूत शंतनूची पत्नी बनल्या आणि 2 पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांना जन्म दिला. यांच्या नावाने कलियुगात
अष्टक श्राद्ध मानलं जातं। तर ही छोटीशी बघा अगदी 3 मिनिटांची कथा आहे, याच्यातून आपण या तिथीचं जे महत्व आहे, पौराणिक महत्व जे आहे ते जाणून घेऊ शकतो। तर आता जो आपल्याला उपाय करायचा आहे तो सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी रात्री आपला सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळानंतर अगदी आपण म्हणू शकतो की अगदी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा घरातील कोणताही व्यक्ती करू शकतो। समजा तुमच्या घरातील तुम्ही ताई वगैरे तुम्हाला पिरियड्स आहेत तर आपले मिस्टर, आपले मुलं कोणाला सुद्धा तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता, जेणेकरून आपले जे पित्र आहेत त्यांना सद्गती प्राप्त होईल। आणि असं म्हटलं जातं की या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपले जे पित्र आहेत ते देवलोकात परत जात असतात, तर त्यांना शांती मिळावी, सद्गती प्राप्त व्हावी, त्यांचा जो प्रवास आहे तो सुखकर व्हावा व त्यांची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी, त्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे, जो शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे। एक वाटीमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे। जी वाटी आपली असते बघा, रोज आपण वरण भाजी वगैरे घेण्यासाठी घेतो ती वाटी, त्याच्यामध्ये खूप कमीही नाही आणि अगदी गच्च भरून वाटी सुद्धा तांदूळ नाही, अगदी आपण म्हणतो ना की अर्धा इंच कमी एवढे तांदूळ आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत। आणि ते जर अखंड तांदूळ असतील तर खूप छान आहे, किंवा जे आपण घरामध्ये खातो ते घेतले तरी चालतील। त्याच्यावर आपल्याला 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। गोल कापूर असेल तरी चालेल, भीमसेनी कापूर असेल तरीही चालेल, माझ्याकडे भीमसेनी आहे, मी भीमसेनी घेणार आहे। आणि ही जी वाटी आहे, आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, फ्लॅट असू द्या बैठक घर असू द्या, घराचं मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपण आपल्या घराकडे तोंड केल्यानंतर आपण आपल्या घरातून बाहेर आलो, हे आपला उंबरठा आहे। आता आपण घराकडे बघत आहोत, आपल्या घरामध्ये आपण एंटर करत आहोत, तर आपल्या उजव्या हाताला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर घरामध्ये एंटर करताना आपल्या उजव्या हाताला ती वाटी आपल्याला ठेवायची आहे उंबरठ्याच्या बाहेर। कारण हे प्रश्न खूप विचारला जातो, उंबरठ्याच्या बाहेर उजव्या हाताला घरामध्ये प्रवेश करताना ही वाटी ठेवायची आहे। आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे। ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः हा मंत्र कमीत कमी 11 वेळा म्हणा नमस्कार करून। आणि तो कापूर जो ठेवलेला आहे त्या तांदळाच्या वाटीमध्ये, तो कापूर प्रज्वलित करा आणि आपण आपल्या घरामध्ये यायचं आहे। आता हे जेव्हा आपण प्रज्वलित केले तोपर्यंत दार उघडं राहू द्या। ते कापूर संपला, आपलं दार जे आहे मुख्य प्रवेशद्वार आपण लावून घेऊ शकतो, पण ती वाटी जी आहे ती तिथेच राहू द्यायची, बाहेर तिथेच राहू द्यायची, ती वाटी घरात आणायची नाही। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज अमावस्या झाली की दुसऱ्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी सकाळी स्नान झालं, आपली अंघोळ झाली की ती जी वाटी आहे ती उचलायची आणि घराच्या बाहेर खाली अंगणात बाहेर जिथे कुठे एखादं मोठं झाड असेल, ज्या झाडावर पक्षी वगैरे बसतात त्या झाडाखाली हे तांदूळ टाकून द्यायचे आहेत। आता ज्यांचे फ्लॅट असतील तर ते म्हणतील की आपली बाल्कनी असते ती आपल्या हॉलच्या पलीकडे किंवा कुठेतरी असते, मग ते तांदूळ परत घरात आणायचे, बाल्कनीत पक्ष्यांसाठी ठेवायचे का? नाही, हे तांदूळ आपल्याला घरात आणायचे नाहीयेत, ते घराबाहेरच आपल्याला डिस्कार्ड करायचे आहेत। ते आपल्याला डस्टबिन मध्ये पण टाकायचे नाहीत, एखाद्या मोकळ्या जागी एखाद्या झाडाखाली कुठेतरी साईडला आपल्याला ते तांदूळ टाकायचे आहेत, जेणेकरून कोणतेही पक्षी वगैरे ते खातील। या पद्धतीने हा साधा आणि सोपा उपाय आहे, जो आपण आपल्याला जर पिरियड्स नसतील किंवा सुतक वगैरे या गोष्टी नसतील तर आपण नक्कीच करू शकतो। आणि मी सांगितल्याप्रमाणे पिरियड्स असतील तर घरातील इतर मंडळींना कोणाला तरी करायला सांगू शकतो। या पद्धतीने या दिवशी या पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे, तर आपल्या पितरांसाठी हा एक उपाय जो आहे तो आवर्जून नक्की करा। श्री स्वामी समर्थ।